OTP सांगा. संघर्ष माझा मी कॉर्पोरेट रिक्षावाला. जय शिवराय मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे वाजलेत मंडळी 7. ओला उबर चालू केले. बघूया, एक ट्रिप पडली होती मला दिघाची, ऐरोलीची ट्रिप पडली, म्हणजे काही टेन्शन नाही. दिघा प्लेसची ट्रिप पडली आपल्याला आणि इथूनच आहे. सकाळचे वाजलेत 7 वाजता आपल्याला ऐरोलीची म्हणजे ट्रिप पडली. भरपूर लांब पिकअप आहे. ठीक आहे, जाऊया. पिकअप थोडासा लांब आहे, 1.5 किलोमीटर आहे, पण 7 वाजता ट्रिप मिळाली, त्यामुळे लवकर निघेन आणि डोंबिवली वेस्टवरून निघेन, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर चला, पहिले पॅसेंजरला पिकअप करतो आणि नंतर मग सुनील नगरवरून ट्रिप आहे मंडळी ही, आणि पॅसेंजरने ट्रिप कॅन्सल केली आहे. सर्वांना म्हणजे घाई असते की 2 मिनिटात गाडी पाहिजे. 2 मिनिटात गाडी पॉसिबल नाही होत मंडळी. दोन ट्रिप ऐरोलीच्या पडला, दोन्ही ट्रिप कॅन्सल त्यामुळे झाल्यात, कारण डिस्टन्स लांब दिसतोय. तर गाड्या नाहीत म्हणून मला डिस्टन्स लांबची ट्रिप इथे पडली. तर लेट्स बघूया. आजचा दिवस 5वा आहे. आज कमीत कमी 1000 रुपये करायचे. आज फ्रायडे आहे आणि थोडंसं काम कमी असणार आहे ऑफिसमध्ये, त्यामुळे काही टेन्शन नाही. संध्याकाळी थोडं लवकर निघेन मी. तर बघूया आजचा दिवस 5वा कसा असणार आहे. काल तर थोडंसं स्ट्रेस झाला होता. संध्याकाळी घरी येऊन मी आराम केला. भरपूर सारं काम होतं काल, एडिटिंगसुद्धा होती भरपूर सारी, म्हणजे 2-3 व्हिडिओज होते माझ्याकडे. तर चला बघूया आजचा जर्नी कसे असणार आहे. तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. बघूया आजची कमाई किती होते. आज कमीत कमी 1000 रुपये म्हणजे करावेच लागणार आहेत, कारण 4 दिवसाची कमाई 3000 झाली. 1000 रुपये मी मागे चालतो आहे. तर चला बघूया, दाखवतो तुम्हाला. चालू केलं म्हणजे ओला, रॅपिडो, भारत टॅक्सी. भारत टॅक्सीवर ट्रिप नाही पडत, मोजकेच पडतात. लेट्स सी, बघूया कसा असणार आजचा प्रवास. मंडळी, रॅपिडोवरती आपल्याला ट्रिप पडली आहे. हॅलो, रॅपिडोवर ट्रिप बुक केली ना? हां, पोचतोय 2 मिनटात पोचतो. ठीक आहे. मंडळी, फायनली पोहोचलोय मी ऐरोलीमध्ये. रिलायबल प्लाझाची ट्रिप होती, लास्ट टाइम घेऊन आलो तो मॅडम, त्यांची ट्रिप होती आणि 348 रुपये भाडे झाले. मॅडम दिले 300 आणि रॅपिडोने दिले 50. तर असे 348 रुपये आपले भाडे झाले. तुम्हाला ट्रिप दाखवते बघा, 348. ठीक आहे. तर हे डोंबिवलीवरून बघू शकता तुम्ही, डोंबिवली टू एम्पॉवर टॉवर, गावडेवाडी, MIDC, ऐरोली. तर तुम्हाला गाडीचा जरा व्ह्यू दाखवतो आणि लोकेशनसुद्धा दाखवतो. आणि मंडळी, आपले हे जे पैसे आहेत ते ह्याच्यामध्ये जातात, रॅपिडो वॉलेट बॅलन्समध्ये. ते आपण जाऊन इथून मनी ट्रान्सफर हां, यू कॅन नॉट ट्रान्सफर मनी. फक्त 49 असतील तर आपण ट्रान्सफर करू शकतो, त्याच्यावरती असतील तर असं ट्रान्सफर करू शकता तुम्ही. तर तुम्हाला थोडंसं गाडीचा लुक दाखवतो. हे आहे मंडळी एम्पॉवर टॉवर, बघू शकता तुम्ही आपली गाडी. तर आता आपल्याला जायचंय म्हणजे
आता आपल्याला जायचं 8.5 तासाचा हार्डवर्क करण्यासाठी ऑफिसमध्ये सुद्धा. सकाळचे 8 वाजलेत, 7 वाजता मी निघालो असतो, अजून लवकर पोहोचलो असतो, पण डोंबिवलीकर आणि ट्रॅफिकचं नाव तुम्हाला माहित आहे. सकाळी 7 वाजता म्हणजे एवढं ट्रॅफिक होतं, मानपाडा पूर्ण जाम झालं होतं, तिकडे 10-15 मिनिटं गेली माझी. नंतर ट्रॅफिक पोलीस आले आणि त्यांनी सर्व ट्रॅफिक क्लिअर केलं. पण सकाळी 7 वाजता ट्रॅफिक लागणं म्हणजे ही खूप डोंबिवलीकरसाठी चुकीची गोष्ट आहे, कारण सगळ्यांना सकाळीच घाई असते. आणि आता मी आहे, तर चला निघतोय आता ऑफिसला. पहिले गाडी वगैरे सुरक्षित पार्क करूया. आज फ्रायडे आहे, आज जास्त काम नाही, थोडंच काम आहे, लवकर निघेल. चला. मंडळी, फायनली आपण पोहोचलो आहे दिघा स्टेशनच्या पार्किंगमध्ये. गाडी वगैरे पार्क करतो आणि जायचं आहे आपल्याला कॉर्पोरेट लाईफ जगायला. 8.5 तासाचा संघर्ष मंडळी आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा करायचं आहे. तर गाडी वगैरे सुरक्षित पार्क झाली आपली. चावी वगैरे बंद करूया. ओला, उबेर, रॅपिडो सर्व ॲप बंद करायचे, कारण आता आपल्याला जगायचे म्हणजे 8.5 तासाचे कॉर्पोरेट लाईफ. लेट्स सी. मोबाईल वगैरे नेट वगैरे ऑफ करून ठेवतो ना, तर चार्जिंग संपते. तर चला मंडळी, निघतोय 8.5 तासाचा संघर्ष करण्यासाठी. तुम्हाला दाखवतो जरा दिघा स्टँडची पार्किंग. आज मला कमीत कमी 1000 रुपये करायचे आहेत मंडळी. संध्याकाळी मी लवकर निघणार, काही टेन्शन नाही. आज फ्रायडे, थोडंसं काम कमी आहे. गाडी वगैरे पार्क झाली आहे. बॅग वगैरे घेऊया आता. थोडेसे हे जे पडदे वगैरे आहेत ते व्यवस्थित लावूया, कारण पाऊस येतो मंडळी. पाऊस आला की गाडी थोडीशी सेफ राहते पडदे लावले की. तर चला निघतोय आता 8.5 तासाचा संघर्ष करण्यासाठी. बॅग वगैरे घेतो आणि निघतोय. आज थोडंसं ट्रॅफिक मला मानपाड्यालाच भेटलं, कारण भरपूर ट्रॅफिक होतं मानपाड्याला. चला मंडळी, निघतोय. नमस्कार मंडळी, फायनली आपला 8.5 तासाचा संघर्ष संपला आणि ऑफिसमधून जसा निघालो तसंच पाऊस आला. पावसाचं पण एक वेगळीच नाटकं आहेत. सकाळी ऑफिसमध्ये जाताना पाऊस होता आणि जसं ऑफिस लॉगआउट झालं तसं ऑफिस आणि गाडीमध्ये बसलं तसं पाऊस गेला. वाजलेत संध्याकाळचे 6:30. आज थोडंसं काम लवकर होणार होतं, पण नाही झालं मंडळी, वेळ लागलाच. आणि ओला, उबेर, रॅपिडो, भारत टॅक्सी चालू करतोय. सकाळी येताना आपण 350 रुपयाची एक ट्रिप घेऊन आलो होतो. आता बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडते. वाजलेत 6:30. 8.5 तासाचा संघर्ष मंडळी संपलेला आहे. थोडंसं धावत आलो म्हणून दम लागलाय. आणि दुसरी गोष्ट, जायचं आपल्याला भाडं घेऊन. ओला, उबेर, रॅपिडो, भारत टॅक्सी चालू करतो. शक्यतो आज डोंबिवली वेस्टवरून जायचा प्रयत्न करेन. भरपूर ट्रॅफिक भेटणं मंडळी. रोज 1.5 तास लागतात मला इथून ऐरोलीवरून डोंबिवलीला पोहोचायला. 1.5 तास. संध्याकाळी जाताना रोज 1.5 तासाचा प्रवास आहे. रोज ट्रॅफिक आहे, रोज संघर्ष आहे मंडळी. तर चला बघूयात आपल्याला कुठली ट्रिप पडते. ओला, उबेर, रॅपिडो, भारत टॅक्सी चालू केले. आज आहे दिवस 5वा. भारत टॅक्सीवर काय ट्रिप पडत नाही. उबेर चालू झाली, रॅपिडो चालू झाली, तर ओला करूया चालू. 4 ॲप चालू केले की म्हणजे मोबाईल हँग होतो पहिली गोष्ट. आणि 4 ठिकाणी 4 ॲपमधून एवढे ट्रिप पडत असतात ना. भारत टॅक्सीमधून कमी पडतात सध्या, मोजक्याच ट्रिप पडतात भारत टॅक्सीच्या.
ठाणे वेस्ट, कापूरबावडी, ऐरोली वेस्ट एवढं आपल्याला डायरेक्ट पाहिजे. माझी वाडा ठाणे मला दाखवतो म्हणजे ऐरोली, ठाणे ईस्ट, कांजूरमार्ग ईस्ट, ओला पण चालू झालंय आपलं. ही कुठली मानपाडा ठाणे, भारत टॅक्सी पण चालू करूया म्हणजे आपण. हा असा इंटरफेस दिसू शकतो तुम्हाला, दाखवतो तर भारत टॅक्सीचा असा इंटरफेस आहे म्हणजे. मानपाडा येणे बघा, आता सर्व ॲपमध्ये ट्रिप पडायला चालू होतील. ठाणे, मुलुंड, ठाणे वेस्ट, जांभळी नाका, मुलुंड वेस्ट, हे बघा हा आहे भारत टॅक्सीचा असा इंटरफेस दिसतो मंडळी. हे ऑफलाईन ऑनलाईन ऑप्शन आहे. ठीक आहे, मानपाडा. तर चला बघूया आता कुठली ट्रिप पडते. ट्रिप तर पडायला चालू झालं. आपल्याला डोंबिवलीची ट्रिप पाहिजे. शक्यतो आज 9 पर्यंत घरी जाईन असा विचार करतोय. 800 रुपये तर करावेच लागतील मला, 350 झालेत. लेट्स सी. गो टू होम नवीन डोंबिवली टाकले. बघूया आता कुठली ट्रिप पडते. तर चला मंडळी बघूया कुठली ट्रिप पडते आपला. तर जस्ट मी आहे ऐरोलीच्या दिघा स्टेशनच्या पार्किंग मध्ये. तर चला मंडळी, जस्ट आता मी आहे रिलायबल प्लाझाला. हॉटेल मुंबई हाऊसची ट्रिप पडली आपल्याला. कल्याणची ट्रिप कॅन्सल झाली आणि डोंबिवली वेस्टची ट्रिप पडली. बघूया, थांबले आता इथं गेट जवळच. डोंबिवली वेस्टची ट्रिप आहे. रिलायबल प्लाझावरून इथे गाडी उभं करायला पण जागा नाही. बघू शकता इकडे थांबले सगळे. लेट्स सी. 5 मिनिटं थांबलोय. कोपर रोडची ट्रिप आहे. पब्लिकला रिक्षा मिळत. OTP सांगा. हाँ रुको रुको मैम. OTP बताओ. तर मंडळी रात्रीचे 9 वाजलेत आणि मी पोचलोय जस्ट बिल्डिंग खाली. आणि 377 रुपयाची ट्रिप होती ती डोंबिवली वेस्टला जस्ट ड्रॉप केली आणि तिकडून शेअरिंग घेऊन आलो शनी मंदिरला. आपली आजची कमाई मंडळी 30 डेज चॅलेंज 2.0ची आजची कमाई झाली आहे 805 रुपये ऑफिसचं काम करून. आणि आजचा दिवस मंडळी इथेच एंड झाला आहे. तर भरपूर सारं ट्रॅफिक होतं डोंबिवली स्टेशनला. तर एवढं ट्रॅफिक आहे मंडळी, कंटाळा आला. पण मी शॉर्टकट मारून कुठून आलो शेवटी. तर चला मंडळी, आजचा दिवस इथे एंड करतोय. तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत जय शिवराय.